काय मंडळी, तयार आहात ना कशासाठी? तर एक नवीन रेसिपीसाठी। आज मी तुमच्यासाठी मूग डाळीची छान अशी रेसिपी घेऊन आले। त्यासाठी मूग डाळ छान धुवून घ्यायची, 1 ग्लास पाण्यामध्ये 2 तास भिजत ठेवायची। भिजत झाली की छान मस्त पाणी काढून घ्यायचं। त्यामध्ये घालायची हळदी पावडर, मिरची पावडर, थोडासा काळा तिखट, चवीनुसार मीठ, अमकं ढमकं घातलं की घालायचं आपल्याला बेसन पीठ, कढीपत्ता, लसूण आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं आणि छान बॅटर बनवून झालं की आपल्याला हातावरती थोडंसं बॅटर घ्यायचं आणि असा छोटा मोठा तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही वडा थापून घेऊ शकता। मी इथे छोटे छोटे छान वडे पाडून घेतले आणि वडे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे, जास्त तेलामध्ये तळायचे नाही आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे छान असे फ्राय करून घ्यायचे। पाहू शकता कुरकुरीत आपले मूग डाळीचे वडे मस्त तयार झालेले आहे। कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर इथे मी मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत। रेसिपी जर आवडली असेल लाईक शेअर फॉलो करा।